नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि आजची रेसिपी बघा, दिसते ना एकदम मस्त मजेदार आणि चवदार. तर पूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला पूर्ण बघत राहा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला मी बेबीकॉर्न उकडून त्यांना मॅरिनेट करून गरम तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. तर जसं आपण पनीर चिली बनवण्यासाठी पनीर जसं फ्राय करून घेतो आणि जे बॅटर बनवतो तेच बॅटर सेम इथे मी केलेलं आहे. ज्यावेळेला मी हे फ्राय करून घेत होती तर तो व्हिडिओ शूट करताना स्किप झालेला आहे, त्यामुळे मी दाखवू शकले नाही. तर अशा प्रकारे बघा, आता मी सगळे बेबीकॉर्न कट करून घेतलेले आहेत. आता मग मी काय केलं आहे, कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये मी लसूण घातलेला आहे आणि लसूण व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आता आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्त्याची 7-8 पानं. कढीपत्त्याने याची चव एकदम मस्त येते आणि दिसायला सुद्धा एकदम मस्त कलरफुल दिसतं आणि चवीला सुद्धा मस्त लागतं. जर तुम्ही घाईमध्ये असाल किंवा वेगळं काही खाण्याची इच्छा असेल तर नक्कीच रेसिपी ट्राय करू शकता. आता बघा, यामध्ये मी घातलेत हिरव्या मिरच्या 3 ते 4 कापलेल्या. त्यानंतर आता यामध्ये मी घालते लाल कलरची शिमला मिरची. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मल्टी कलरमध्ये शिमला मिरची वापरू शकता किंवा अन्य कोणती व्हेजिटेबल जी तुम्हाला आवडते ती तुम्ही यामध्ये घालू शकता. तर बघा, आता हे सर्व व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी. आणि यामध्ये आपल्याला जास्त काही घालण्याची गरज नाही आहे. कमी वेळात कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होते, तर नक्कीच ट्राय करा. आता यामध्ये मी 1 चमचा शेजवान सॉस घातलेला आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी टोमॅटो केचप घातलेला आहे. आणि सर्व व्यवस्थित काय करायचं, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण बेबीकॉर्न फ्राय करून ठेवले होते ना, ते एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतात. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. तर बघा, आता ते जे मी बेबीकॉर्न कट करून ठेवले होते ते यामध्ये घालून घेते आणि या सर्वांना काय करते, मिक्स करून घेते. एकदम झटपट आणि अगदी सोपी रेसिपी आहे. कुणी सहज बनवू शकतं, कमी वेळात कमी साहित्यामध्ये आणि चविष्ट अशी रेसिपी तयार होते. तर हे बघा, आता व्यवस्थित त्यांना मी परतून घेतलेलं आहे. यामध्ये मी घालते आता सफेद तीळ. हे बघा, आणि यांना परत व्यवस्थित काय करते, टॉस करून घेते. आणि यामध्ये मी थोडासा घालते सोया सॉस 1 चमचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेड चिली किंवा ग्रीन चिली सॉससुद्धा वापरू शकता यामध्ये. हे बघा, तर आपली बेबीकॉर्न चिली तयार आहे. यावरती आता आपण कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात. बघा, अगदी कमी वेळात झटपट ही रेसिपी तयार होते आणि कुठचंही झंझट वगैरे काही नाही आहे. तर आपली एकदम परफेक्टली बेबीकॉर्नची चिली तयार झालेली आहे. तर चला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मी याला बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. दिसते ना बघा, एकदम यम्मी. जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.